1040 में है, कोच नंबर B4। हम लोग की सीट है 65। यहाँ पे बहुत सारे कॉकरोच निकल रहे हैं और अभी वो जो अटेंडेंट होता है वो आकर और कॉकरोचेस को हिट किया है, काला हिट मारा है। तो ये किस तरह की व्यवस्था है। और यहाँ पे जो पानी बिक रहा है वो भी 20 रुपए का बिक रहा है। 8/8/2026 रोजी आम्ही महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये ट्रॅव्हल करतोय। गाडी नंबर आहे 11040। गोंदियापासून कोल्हापूरपर्यंत आम्ही जातोय। बोगी नंबर B4 मध्ये आहोत आम्ही आणि आम्ही आता रात्रीची वेळ झाली आणि आम्ही जिकडे बघतोय तिकडे कॉकरोचेसच दिसत आहेत आम्हाला। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था म्हणा किंवा स्वास्थ्य व्यवस्था प्रवाशांची कुठपर्यंत घेऊन गेली आहेत ते आणि काय पद्धतीची सेवा आम्हाला देतात, कारण आम्ही आता AC कोचमध्ये आहोत आणि AC कोचची जर ही अवस्था असेल तर कदाचित आम्ही जनरलमध्येच गेलो असतो। कदाचित हा प्रश्न मोठा आहे। दुसरी गोष्ट ही म्हणायची की पाण्याची व्यवस्था जी आपण म्हणतो की 15 रुपयाला जी बॉटल मिळते आपल्याला ती आता त्या लोकांनी 20 रुपयाला केलेली आहे। म्हणजे आम्ही त्यांना बोलतोय तरी त्यांनी ते 15 रुपयालाच देतात। म्हणजे आम्ही बोलतोय म्हणजे त्यांचे व्हिडिओजच काढून सगळ्यांपर्यंत पोहोचले तर कदाचित आम्हाला ते बॉटल 15 रुपयाला मिळेल की काय असा प्रश्न सुद्धा वर्णीवर आलेला आहे। आणि आम्ही इथे आलोय तर व्यवस्थितपणे, पण आमच्याकडे जिथे बघावं तिकडे सगळीकडे कॉकरोचेस येतात। त्यामुळे हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे की यंग जनरेशनचे जेनजीज जे कॉकरोचेस आहेत आपले त्यांनी सरकारच्या नाकात दम केलेला आहे, पण इथे रिअल कॉकरोचेसने आम्हा प्रवाशांच्या नाकामध्ये दम केलेला आहे। त्यामुळे हा प्रश्न कुठेतरी उचलला गेला पाहिजे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।